फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत दोडक्याची मसालेदार रस्सा भाजी। तर तुम्ही इथे पाहू शकता आपण बनवलेली भाजी किती सुंदर झालेली आहे। ही भाजी खूपच चविष्ट लागते। तुम्ही जर अशा पद्धतीने ही भाजी करून पाहिली तर तुम्ही परत परत करून खाल। तर इथे मी प्रथम दोडक्याच्या वरची अशी साल काढून घेतलेली आहे व याला असं 4 भागामध्ये छान कट टाकून घेतलेले आहेत। आता प्रथम पॅन मध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून हे केलेले काप छान असे परतून घ्यायचे आहेत। एक 4 ते 5 मिनिट आपल्याला छान झाकून ह्याला ठेवून वाफून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामध्ये थोडासा मऊसरपणा येईल। तोपर्यंत इथे लसूण वाटून घेत आहे। लसणासोबत थोडेसे जिरे घेतलेले आहेत। इथे लसणाचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून या भाजीला छान खमंगपणा येईल। आता इथे हे दोडक्याचे काप आपले छान मऊ झालेले आहेत। याला आपण गॅस बंद करून 2 मिनिटं झाकून ठेवून नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला 1 चमचा कारळाची चटणी, 2 चमचे शेंगदाण्याचे कूट, अर्धा चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद व चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। आता हा आपला भाजीसाठी मसाला तयार आहे। आता पॅन मध्ये आपल्याला तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी मोहरी व वाटून घेतलेली लसणाची पेस्ट, कढीपत्ता टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे व त्याचबरोबर आपल्याला तयार केलेला मसाला पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोडक्याचे तयार केलेले काप मिक्स करून घ्यायचे आहेत व याला तेल सुटेपर्यंत असंच परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांनंतर याला असं छान तेल सुटतं तेव्हा यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही तिखटाचा वापर कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर यामध्ये तिखट थोडंसं जास्त टाकू शकता। आता या भाजीमध्ये पाणी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट शिजवायचं आहे। शिजल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला व ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। इथे तुम्ही थोडासा दोडका असा थोडासा कट करून पाहू शकता। आता आपला दोडका छान मऊ झालेला आहे। आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन रेसिपीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। थँक्यू।